डालडा आपण एरवी जेवताना हल्ली कोणीही म्हणजे घरात आपल्याकडे असं सहज आपण भाज्या डालडात वगैरे करत नाही की नाही, पण आपण ती डालडातली बिस्किटं खातो सर्रास. लहान लहान बाळांना दिलं जातं. 1 वर्षाच्या आतल्या मुलांना पण तुम्ही ते डालडावाली बिस्किटं देताय. सेम स्टफ घरातले जे म्हणजे अडल्ट्स आहेत, एकीकडे तुमचं ट्रायग्लिसराईड जास्त आहे, एकीकडे तुमचं LDL वाढलेलं आहे, तुम्ही ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेताय की कोलेस्ट्रॉलची गोळी घेताय आणि बिस्किटं भरताय. त्या बिस्किटांनी तुमचं कोलेस्ट्रॉल पण वाढतंय. हे लोकांच्या लक्षात येत. अंड्याच्या ऐवजी एग व्हाईट खातील बरं का आणि बिस्किटं खातात. तर मग इट डझंट मेक सेन्स. टोस्ट असा दिसतो कोरडा आणि हे काय टोस्ट काय म्हणजे नुसताच आम्ही कोरडा खातो तो याच्याबरोबर असं म्हणतात की नाही. तर आता तो कोरडा दिसणारा टोस्ट जो आहे त्याच्यातलं तुम्ही जरा एकदा न्यूट्रिएंट लेबल वाचा, त्याच्यात पण 25% फॅट असतं. म्हणजे फॅट म्हणजे तेल, मोस्टली डालडा असतं. आणि नाही तर म्हणजे तुम्ही खूपच अगदी घरचं बनवलेलं असेल तर मग ते तूप असतं त्याच्यात, म्हणजे घी असेल किंवा कोकोनट ऑइल असतं त्याच्यात. बट एंड ऑफ द डे इट्स ऑल फॅट, इट्स ऑल स्टफ दॅट यू डोंट नीड सो मच असं. आणि कॅलरीज रिचच असतं बिस्किट. नमस्कार, मी अमिता. मी गौरी. वेलकम टू तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्ट. या पॉडकास्टवर आपण आहार, आरोग्य आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्वाच्या विषयांवर बोलणार आहोत. मी गौरी तुमच्या मनातले काही कॉमन प्रश्न अमिता मॅमला विचारणार आहे. आणि मी न्यूट्रिशनिस्ट अमिता. मला आहार तज्ज्ञ, पोषण तज्ज्ञही म्हणतात. मी माझ्या 20 वर्षाच्या अनुभवावरून तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, अगदी सोप्या सहज भाषेत. चला सुरू करूया. आपल्या एका व्ह्यूवर मनाली वैद्य यांनी कमेंट केली होती की आम्हाला बिस्किट ह्याविषयी पण थोडी माहिती मिळू शकेल का. तर आज आपण घेऊन आलो आहोत बिस्किट हा टॉपिक. चला मस्त. माझा मोस्ट फेवरेट पेट पीव म्हणजे बिस्किट. कारण मी जिथे जाते तिथे आपली बिस्किट बंद करा आधी असं सांगत असते, त्यामुळे मला मजा येऊ देत. सगळ्यात मोठा कॉमन प्रश्न, बिस्किट हेल्दी असतं का? नाही, अजिबात नाही. कुठलंही बिस्किट हेल्दी नसतं. म्हणजे ते अगदी तुम्ही गुळाचं बनवलेलं किंवा मधात बनवलेलं किंवा तुम्ही अगदी म्हणजे त्याच्यात साजूक तूप, मी स्वतः कडवून तूप नेऊन दिलं मग त्याचं बिस्किट करून दिलं, अशा कुठल्याही फॉर्म मधलं काहीही असो का, त्याच्यात तुम्ही म्हणजे ज्वारी, बाजरी, प्रोटीन विटीन काही घाला, तसं त्या छान चवीचं, वाईट चवीचं, पुठ्यासारखं बेचव असं कुठलंही बिस्किट किंवा कुकी किंवा तत्सम प्रकार कुठलेही हेल्दी नसतात. आणि का बरं? कारण बिस्किटाला बिस्किट बनवण्यासाठी म्हणजे आता जर तुम्ही कोणी बेकिंग जर केलं असेल तर लक्षात येईल की तुम्ही जेव्हा कुठल्याही कुकीची जर रेसिपी बघितली तर त्याच्यात तुमचं जे काही पीठ आहे म्हणजे मोस्टली मैदा असतो, तर त्याच्या कमीत कमी 50% हे फॅट असतं. 50%. दॅट्स अ ह्यूज नंबर. येस. आता आपण म्हणजे साधा हिशोब कर की आपण म्हणजे पोळी केली, ठीक आहे, आणि आता तुमची ती पोळी जी आहे ती साधारणपणे 5 टेबलस्पून पिठाची असते. तर 5 टेबलस्पून कणकेला त्याच्यावर तू 2.5 टेबलस्पून तूप घालणार, एवढं त्याच्यात फॅट असतं. ओके. मग ते साजूक तूप जरी असलं तरी एवढं फॅट जे आहे ते कोणालाही खायची गरज आहे का? नाही, अजिबात नाही. मुलांनी खाल्लं तर चालतं का? मुलांना तरी गरज आहे का एवढ्या तेला तुपाची? नाही. बरं, आता हल्ली बाजारात तुम्हाला जरा कमी फॅटवाले किंवा जे मारीची बिस्किट, जे सगळ्या ब्रँडची मारीची बिस्किटं मिळतात. आणि घरातले वयोवृद्ध जे असतात किंवा ओरल म्हणजे सिनियर्स जरा किंवा ज्यांना चहा बरोबर बिस्किट खायचंच असतं, ते म्हणजे पेशंट्स पण जे येतात ते म्हणतात नाही मॅडम आम्ही मारी बिस्किट खातो, आम्ही दुसरी क्रीम विमची बिस्किटं खात नाही. तर मारी बिस्किट चांगलं आहे का? नाही. कारण मारी बिस्किटात पण जरी 50% फॅट नसलं
तरी त्याच्यात दुसरं तुम्हाला न्यूट्रिशन काय मिळते. इवन देन अ मारी बिस्किट इज गोइंग टू हॅव एनिवेअर अराउंड 10 to 15% फॅट. ओके, सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला ते मैदा म्हणजे मैद्याची पोळी अज्युम करा, त्याच्यात अजून साखर घाला, कारण जरी मारी असलं तरी साखर असतेच, ते कितीही बोर लागत असलं तरी त्याच्यात साखर असतेच, आणि त्याच्यात ते डालडा असतं, ते काही साजूक तुपातलं बनवलेलं नसतं. ठीक आहे, मग तुम्हाला ह्याने तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे का? आणि मग जर करताय आणि मग म्हणतात की अरे नाही नाही खूप जळजळ होतीये, खूप हे होते, असले प्रकार करायचेत का? तर दॅट इट मेक्स ॲब्सोल्युटली नो सेन्स की तुम्ही म्हणजे काहीच कारण नाही तुम्ही बिस्किट कशासाठी खाल्लं पाहिजे, त्याचे काही शून्य त्याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत, म्हणजे ॲब्सोल्युटली नॉट निडेड फॉर एनीवन. आणि मग आता झालंय असं की बिस्किट हे म्हणजे असं ऑलमोस्ट लाईफलाईन असल्यासारखं ना, की म्हणजे मी बिस्किट मला थोडं तरी लागतंच, मग त्याच्यात मग प्रयत्न असा की मग त्यातल्या त्यात हेल्दी आम्ही खातो, मग त्यातल्या त्यात आम्ही रागीवालं खातो, हाय फायबर खातो, कारण मैद्याचं नाही म्हणताय तर मग आता मग आम्ही त्याला आपण पाठवू ह्या बिस्किटचं लेबल हे खाऊन चालेल का? मला पाठवतात असे इंस्टाग्रामवर पण प्रोडक्ट्स पाठवतात, इज दिस हेल्दी असं, एक आहे इज दिस ट्रूची कॅटेगरी येते माझ्याकडे, आणि दुसरे इज दिस हेल्दी. तर जरी आणि हल्ली असे म्हणजे तुम्हाला ब्रँड्स पण मिळतात की जे हु आर यु नो लाईक से त्यांचे लेबल्स असतात की नो रिफाईंड शुगर, नो व्हाईट शुगर, नो मैदा, आणि मग आम्ही बनवलंय तर आम्ही खूप हेल्दी आहोत तर खा. एक लक्षात घ्या, ते पण जे ब्रँड आहे म्हणजे जे कोणी बिस्किटं तुम्हाला अशी बनवून देत आहेत, किंवा बरेच लोक त्यांच्या म्हणजे बेकर्सकडे म्हणजे बिस्किटवाले जे बेकरी असते जवळची, तर त्यांना आम्ही घरचं सामान नेऊन देतो आणि मग ते बिस्किट बनवून देतात, असं करतात. तर तसं पण जेव्हा तुम्ही करताय मुळात त्याचं प्रमाण जे आहे ते तसंच राहणार आहे. सो एसेन्शियली एनी कुकी, एनी बिस्किट इज नथिंग बट एम्प्टी कॅलरीज. त्याच्यातनं तुम्हाला न्यूट्रिशन, पोषण हे कुठल्याही अँगलनी मिळत नसतं अजिबात. आणि एस्पेशली लहान मुलांना ना क्रीमची बिस्किटं देतात बघ, बरोबर, अगदी म्हणजे सर्रास असे छोटे छोटे पुडे. मी शाळेच्या डब्यांमध्ये सुद्धा बघितले, मी बरेच वेळा, हो असा पूर्ण पुडा. आणि म्हणजे स्कूल ऑडिट्स वगैरे पण करते, किंवा माझी टीम पण करते स्कूल ऑडिट्स. तर ते तुम्ही जेव्हा न्यूट्रिशन म्हणजे डब्याचं ऑडिट वगैरे करता, किंवा शाळेत सेशन्स जेव्हा मी घेते, मी सरळ त्यांना डबे उघडायला सांगते, बघू काय आणलंय तुम्ही आज डब्यात, पेरेंट्सच्या समोर. मग त्याच्यात असतात ना बिस्किटाचे पुडे पण असतात, असं मग ते क्रीमचे असो किंवा नमकीन. काही पेरेंट्सना वाटतं की तुम्ही जर तुमच्या मुलांना गोड नाही पण जरा खारटसर म्हणजे सेवरी बिस्किट जर दिलं तर ते तरी हेल्दी असेल, तसाही प्रकार नाही. दॅट इज ऑल्सो नॉट हेल्दी, कारण क्रीमच्या बिस्किटांमध्ये तर 50%च्या पण वर ऍट टाइम्स फॅट असतं, कारण ते जे क्रीम असतं ते क्रीम नसतं, ते डालडाच असतं जे असतं. म्हणजे तुम्ही तूप, साजूक तूप जर असं लावून दिलं ना ते, तर ते पॅकेटमध्ये सगळं त्याचं असं विरघळेल, त्यामुळे इट हॅज टू बी डालडा, रूम टेम्परेचरला सॉलिड असणार असं. सो त्याच्यात डालडा असतं. म्हणजे एरवी आपण मुलाला पोळीवर साजूक तूप लावून द्यायचं आणि मग त्या मैद्याला डालडाचे गोळे आत लावलेले असतात, तशी बिस्किटं द्यायची. कितपत बरोबर आहे हे, म्हणजे हाऊ डज इट इवन लाईक मेक सेन्स, और पटतं पण कसं, म्हणजे ते देणं नाही पटलं पाहिजे खूप जास्त तुम्हाला, की अरे आपण हे असं कसं आपल्या मुलाला देतोय असं वाटलं पाहिजे. कारण एंड ऑफ द डे, आणि पेरेंट्स मला हे पण येऊन म्हणतात की नाही आमचा मुलगा नाही ऐकत, माझी मुलगी खूप हट्ट करते. त्यांना आधी शिकवलं कोणी बिस्किटं खायचं? तुम्ही शिकवलत ना, मग त्या मुलाची चूक नाहीये. तुम्ही तुमची हे सवय जी आहे ती बदला, तुम्ही बंद करा बिस्किट खाणं, म्हणजे मुलं पण आपोआप करतील. बट एनिवे, कमिंग बॅक टू बिस्किट आणि ती रागी वगैरे वाली ना, तू बघितलेत का रागीची बिस्किट? हल्ली सगळीकडे तेच दिसत आहेत. हा, आणि हाय फायबर, आणि नाही तर डायबेटिक फ्रेंडली, डायजेस्टिव्ह, झिरो शुगर अशी, म्हणजे त्याच्यात स्वीटनर घातलेली वगैरे पण बिस्किटं मिळतात आपल्याला. तर ते स्वीटनरवाल्या बिस्किटांमध्ये पण एक लक्षात घे नेहमी की जरी त्याच्यात म्हणजे साखर कमी असती तर त्याला चविष्ट बनवायला मग त्याच्यात फॅट जास्त असणार आहे. जर फॅट कमी असतं तर साखर जास्त असणार. दॅट इज द रूल म्हणजे ऑफ एनी कमर्शियली मेड प्रॉडक्ट. कारण ते जरी मी म्हणत असले की ते पुठ्ठ्यासारखं असलं तरी ते चव असते त्याला थोडी, त्याच्याशिवाय चव येणार नाही. फॅट आणि शुगर ते खरंच काही पुठ्ठ्यासारखं लागत नाही ते, किंवा ते असं कार्डबोर्ड नाही देत तुम्हाला बिस्किट म्हणून, आपण घेणारच नाही ते परत कधी. बट इट हॅज सम शुगर अँड सम कॅलरीज एज वेल. आणि म्हणजे दुसरं बिस्किटांचा चॅलेंज असा येतो की बिस्किटं खाता तुम्ही, त्यामुळे मग तुम्हाला दुसरं खायची भूक नाही राहत.
सो इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन बिस्किट्स तुम्ही काहीतरी खा ना व्यवस्थित ताजं घरात कालची बनलेली पोळी जी असते आदल्या दिवशीची त्याला शिळी म्हणायची आणि बिस्किट जे 3 महिने आधी बनलेले आहे ते ताजं पुडा ओढून खायचा. हे सुद्धा करतात. म्हणजे हे मी ऐकलेलं की नाही हे नको ती पोळी शिळी जाऊ दे त्यापेक्षा तू नवीन पुडा उघडते ना बिस्किट खाते. अरे ते कधी बनलेलं आहे ते चालतं का तुम्हाला? ते तुमच्या शिळ्या ताज्या शिळ्यात बसत नाही. दॅट इज लाईक अ क्वेश्चन दॅट आय हॅव नेव्हर अंडरस्टूड ऑर नेव्हर विल असं. सो एनिवे दॅट इज माय रँट अबाउट बिस्किट्स. खूप असा म्हणजे असं जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जाते तिथे मी बिस्किटांना नावं ठेवते. जसं तुम्ही सांगितलं मग हे बिस्किट्स हेल्दी नसतात मग त्यांनी नक्की शरीरावर काय परिणाम होतो म्हणजे कुठले कुठले आजार होऊ शकतात बिस्किटाने किंवा ते जास्त खाल्ले लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायला काय होऊ शकतं? बघ लहान मुलांमध्ये कारण लहान मुलं पण बिस्किटं खूप खातात. तर द लार्जेस्ट कॉज ऑफ म्हणजे प्रायमरी कॉज ऑफ कॉन्स्टिपेशन इन यंग किड्स इज मैदा. सगळ्या बिस्किटांमध्ये मैदा असतो. त्यांनी ते रागी म्हणाले तरी त्याने रागी अशी वरून दाखवलेली असते त्याला त्याच्यात अशी नुसती चिमूटभरच रागी असते एका बिस्किटात. ओके इतकंच % असतं. जरी ते म्हणाले की याच्यात आम्ही मेथी घातली धनिया पुदिना सगळे हर्ब्स घातलेले असले तरी एंड ऑफ द डे दे डोंट फॉर्म मोर दॅन 5% ऑफ द बिस्किट. त्यामुळे तुमचा मेन जो बेस आहे तो मैदाच असतो कारण नाही तर ते बिस्किट लागणारच नाही. ओके मुलांना जेव्हा तुम्ही तेवढा असा रोजच्या रोज मैदा द्यायला लागतं किंवा इव्हन मोठ्यांना फॉर दॅट मॅटर की सकाळी नाश्त्याच्या ऐवजी चहा बिस्किट जर तुम्ही खाताय मग त्याच्यात नाही प्रोटीन आहे काही नाही इट्स ओनली एम्प्टी कॅलरीज. तर तसं जेव्हा तुम्ही खायला लागता तर तेव्हा तुमचं ओव्हरऑल फायबर इंटेक कमी होतो. मग लहान मुलांमध्ये कॉन्स्टिपेशन इतकी लहान मुलं बिचारी आणि आया आपले तू पॉटी कर करून म्हणजे आई बाबा आपले त्यांच्या मागे लागलेले असतात. रडकुंडीला येतात मुलं की पण आम्हाला शी नाही होते असं आणि त्यांनी त्यांच्या ग्रोथवर इम्पॅक्ट होतो. कारण जेव्हा तुम्हाला व्यवस्थित शी नाही होते तेव्हा तुमची भूक नाही उघडते मग तुम्ही खात नाहीये मग तुम्ही खात नसल्यामुळे तुमची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कमी होते. सो असं म्हणजे मी बिस्किट खाल्लं आणि मला लगेच हा आजार झाला असं नसतं. पण त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट हा खूप मोठा ठरू शकतो जेव्हा तुम्ही सतत रोज आणि ही बिस्किट रोज दिली जातात. तुम्ही बर्गर वगैरे खायला किंवा हे नाही आज त्याचा दिवस नाहीये आज तू जंक फूड डे नाहीये तर नाही खायचं म्हणून ते थांबवता आणि बिस्किट देता. ते पण जंकच आहे. बिस्किट्स आर जंक फूड. खूप लोक असं म्हणतात एवढंच तरी एका बिस्किटनी काय होतं हे असतं खा. हो ते एकावर आपण थांबत हो कोणीही म्हणजे मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्या नातेवाईकांकडे कोणाकडे गेलं की मी मुलांची म्हणजे कारण 4 वाजता मुलांना किंवा जेव्हा दूध देता तुम्ही त्यांना वगैरे भूक लागलेली असते तेव्हा त्या बिस्किटाचे डबे घेऊन बसून खाल्ल्याना मी बघितलेलं आहे. म्हणजे आणि आमच्याकडे अशी सवय नव्हती की तुम्ही डबाच घेऊन बसताय असं. पण त्यामुळे मला ते खूप म्हणजे वियर्ड वाटायचं की असे का भांडतात. पण भांडून हा पुडा तुझा हा पुडा माझा असं करून बिस्किट तेव्हा खायचे. आता तर नक्कीच खातात मुलं असं. सो तुम्ही रोजच्या ह्याच्या जेव्हा असे एम्प्टी कॅलरीज द्यायला लागतात दॅट ऑल्सो ॲड्स ऑन टू द ओव्हरऑल लाईक यू नो इल हेल्थ ऑफ युअर चाइल्ड. लहानपणापासूनच. कारण आज शाळेत पण बघ कितीतरी मुलं हल्ली शाळेत पण त्याचं वजन वाढलेलं असतं. लाईक ओव्हरवेट चिल्ड्रन यांचं प्रमाण खूप जास्त झालंय. आणि मग सगळ्यांना वाटतं की म्हणजे ते अरे कसले गोंडस आहे चबी आहे चीज कितने सही है. पण दॅट ओव्हरवेट चाइल्ड इज नॉट अ हेल्दी चाइल्ड. त्यांना त्यांचा व्यायाम करताना त्यांना त्यांची ऍक्टिव्हिटीज करताना त्यांना त्रास होतो. सो दॅट इज फॉर किड्स की म्हणजे तुम्ही म्हणून मुलांना नाही दिलं पाहिजे. बिस्किटात दुसरा एक कंपोनंट असतो डालडा. मोस्ट डेडली कंपोनंट. द नंबर 1 रिझन वाय आय हेट बिस्किट्स ओके इज डालडा. कुठलंही म्हणजे ते म्हणाले की नाही आम्ही म्हणजे मोस्ट 90% जे हल्ली बाजारात मिळतात बिस्किटं ती सगळी डालडाचीच असतात. ठीक आहे. काही ब्रँड्स आहेत की जे कोकोनट ऑइलचे बनवतात पण ते अगदी हातावर मोजण्यासारखेच आहेत आणि ते कोकोनट ऑइलवाल्या बिस्किटात पण शेवटी फॅट पर्सेंटेज रिमेन्स हाय. बट डालडा आपण एरवी जेवताना हल्ली कोणीही म्हणजे घरात आपल्याकडे असं सहज आपण भाज्या डालडात वगैरे करत नाही की नाही. पण आपण ती डालड्यातली बिस्किटं खातो सर्रास. लहान बाळांना दिलं जातं.
1 वर्षाच्या आतल्या मुलांना पण तुम्ही ते डालडावाली बिस्किटं देताय. सेम स्टफ घरातले जे म्हणजे अडल्ट्स आहेत, एकीकडे तुमचं ट्रायग्लिसराईड जास्त आहे, एकीकडे तुमचं LDL वाढलेलं आहे, तुम्ही ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेताय की कोलेस्ट्रॉलची गोळी घेताय आणि बिस्किटं भरताय. त्या बिस्किटांनी तुमचं कोलेस्ट्रॉल पण वाढतंय. हे लोकांच्या लक्षात येत. अंड्याच्या ऐवजी एग व्हाईट खातील बरं का आणि बिस्किटं खातात. तर मग इट डझंट मेक सेन्स. मग तुम्ही लक्षात घ्या ना त्या बिस्किटात काय आहे, राईट. आणि दुसरा प्रॉब्लेम हा येतो की डायबिटीज आहे. तुम्ही डायबिटिक बिस्किट जरी आणलं तरी म्हणजे मग काय तुम्ही करताय की ती जी साखर आहे तर साखरेच्या ऐवजी यू आर गोइंग टू बी इटिंग प्रॉबेबली सम ऑल्टरनेटिव्ह स्वीटनर किंवा कमी साखरेची बिस्किट असतात किंवा गुळ असतो. गुळ आणि साखर तर सेमच आहे. ओके, पण असं ते साखरेचं प्रमाण थोडं कमी असतं डायबिटीज साठी जर बिस्किट असेल तर. पण त्या मैद्याचं काय, ते मैदा इज ऑल्सो एम्प्टी कॅलरीज. मग मैदा पण तुमची त्या साखरेसारखेच शुगर वाढवतोय. मैदा इज ऑल्सो हाय ग्लायसेमिक इंडेक्स, युअर शुगर इज ऑल्सो हाय ग्लायसेमिक इंडेक्स. त्यामुळे त्यांची पण तशीच साखर वाढते. तुमच्यावर डायबिटीस वाल्या ज्यांना आहे त्यांच्यासाठी डायबिटिक बिस्किट आणून उपयोग नाहीये, त्यांच्यासाठी बिस्किट न आणणे हा उपाय आहे फॉर देम. सो हा आणि कॉन्स्टिपेशन जसं मी म्हटलं तसा तो इश्यू फक्त लहानांना नाही येत, मोठ्यांनाही येतो. दुसरं काय होतं की तुम्ही सकाळी सकाळी चहा बरोबर बिस्किट, मग म्हणतात मग खायचं काय चहा बरोबर. अरे काही नाही खायचं तुम्ही चहा बरोबर. गरज काय चहा बरोबर काही खायची. कारण एक तर मुळात चहा बरोबर तुम्ही काही खाल्लंच नाही पाहिजे, कारण त्याच्यात जे इन्हिबिटर्स असतात तर ते तुम्हाला म्हणजे जे टॅनिन्स असतात ते तुम्हाला जे काही तुम्ही पदार्थ खाताय त्याच्यात थोडं जास्त जे काही आयर्न आहे त्याला ते अब्झॉर्ब नाही करू देत, त्याला ते धरून ठेवतं. म्हणतं तुला मी अब्झॉर्ब नाही होऊ देणार असं. त्यामुळे तुम्ही आयडियली चहा तुम्ही कशा बरोबर पदार्थाबरोबर खाल्लाच नाही पाहिजेत फॉर द सेक ऑफ दॅट फूड आयटम. ओके, आणि चहा बरोबर तुम्ही जेव्हा बिस्किट खाता ऑलरेडी ऍसिडिटी होत असते, उठल्या उठल्या जेलोसिल घेताय पण तरी तुम्ही तर चहा बरोबर आणि बिस्किट खाताय का, तर भीतीने की नाही तर मला ऍसिडिटी होते जर मी बिस्किट नाही खाल्लं तर इन्स्टेड व्हॉट यू नीड टू डू इज उठल्या उठल्या आधी काहीतरी फ्रूट खा. म्हणजे तुम्ही फळ जर खाल्लं सकाळी उठल्या उठल्या तर जे एक्सेस ऍसिड जे आहे तुम्हाला वाटतंय जळजळ जी वाटतेय तर ते फळ खाल्ल्याने तुमची जळजळ जी आहे ती कमी होईल. मग कुठलंही फ्रूट खा, म्हणजे दॅट डझंट मॅटर असं. आणि मग ते खाऊन मग तुमचं पुढचं जे काही खायचं ते खा, पण बिस्किट सोडा बाबा. ठीक आहे, मग बिस्किट नाही, मग टोस्ट किंवा खारी हे पण सारखंच का, म्हणजे कंटेंट सारखं, किंवा मग ते खाल्लं तर चालेल का? काहीतरी चहा सोबत खूप लोकांना पाहिजे असतं. ऐक हे बघ, ते टोस्ट आणि खारी इट्स इवन वर्स. हे आज कळालं. आणि म्हणजे माझे एक पेशंट होत्या हा, तर त्या म्हणायच्या नाही मी दुसरी बिस्किटं वगैरे नाही खात, मी आपलं ना ते क्रॅकजॅक मोनॅको असं खाते, अगदी हलकं फुलकं असतं, लाईट वाटतं मला ते खाऊन. जितकं लाईट जितकं हलकं बिस्किट ना, म्हणजे तुम्हाला वाटणार मनानी डोळ्यांनी वेगवेगळे पॅरामीटर असतात ना ते हलकं वाटण्याचे, जितकं तुम्हाला लाईट वाटतं ना तितकं त्याच्यात फॅट जास्त असतं, जास्त. हा, त्यामुळे तुम्ही म्हणजे गोड नाही, आम्ही गोड बिस्किट नाही खात, आम्ही ते मिठावाला खातो. हा, पण ते म्हणजे हलकं जे आहे तर दॅट इज मोर फॅट इन दॅट. त्यामुळे इव्हन टोस्ट असा दिसतो कोरडा, आणि हे काय टोस्ट काय म्हणजे नुसताच आम्ही कोरडा खातो तो याच्याबरोबर असं म्हणतात की नाही. तर आता तो कोरडा दिसणारा टोस्ट जो आहे त्याच्यातलं तुम्ही जरा एकदा न्यूट्रिएंट लेबल वाचा, त्याच्यात पण 25% फॅट असतं. म्हणजे फॅट म्हणजे तेल, मोस्टली डालडा असतं. आणि नाही तर म्हणजे तुम्ही खूपच अगदी घरचं बनवलेलं असेल तर मग ते तूप असतं त्याच्यात, म्हणजे घी असेल किंवा कोकोनट ऑइल असतं त्याच्यात. बट एंड ऑफ द डे इट्स ऑल फॅट, इट्स ऑल स्टफ दॅट यू डोंट नीड सो मच असं. आणि कॅलरी रिचच असतं बिस्किट. म्हणजे तू 2 बिस्किट खा वर्सेस तू 1 फुलका खा, तुला त्याच्या फुलक्यातनं कमी कॅलरीज मिळतील आणि तरी तुझं पोट जास्त भरेल, कारण ते फॅट जे आहे ते नाही गेलं ना मग त्याच्यात, आणि पोट भरलेलं राहतं, शुगर एकदम वाढत नाहीत असं सगळं. पण आपण आणि मी तर म्हणजे इव्हन एकदा डब्यात, माझ्या मुलाच्या डब्यात मी त्याला गुळ तूप पोळीचा रोल दिला होता, म्हणजे फुलका तूप, थोडंसं तूप लावलेलं आणि गुळ. हा, आणि एका आईने मला म्हणे की तू असं गुळ तूप पोळी कशी दिली, गुळ तूप किंवा साखर वगैरे असं, हाऊ यू गिव्हिंग हिम शुगर.
आणि मग तुम्ही ॲट द अदर एंड काय दिलेलं होतं, तर मग देन यू हॅड गिवन दॅट चाइल्ड कुकीज किंवा बिस्किट्स. म्हटलं अरे मग तेव्हा तुम्ही जर ॲक्च्युली कम्पेअर केलं तर त्या गुळ तूप पोळीत किंवा पोळीच्या लाडूत प्रॉबेबली कमी कॅलरीज आहेत, कमी तूप आहे ॲज कम्पेअर्ड टू द अदर कुकी दॅट किंवा बिस्किट जे तुम्ही खाताय. तर म्हणून नाही. मग मी माझ्या घरात म्हणजे म्हणताना ऐकलंय की त्याची शुगर कमी झाली, त्याला 2 बिस्किट दे, मग किंवा चक्कर येत असेल तर 2 बिस्किट दे. तर मग ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे त्याचं अल्टरनेटिव्ह जर अशी सिच्युएशन आली, एखाद्याची शुगर कमी झालीये की चक्कर येते, मग बिस्किटाच्या ऐवजी काय दिलं पाहिजे? तेव्हा अशा वेळेला तुम्ही बिस्किट दिलं तेवढ्यात तरी चालतंय एक वेळ, कारण इट इज लाईक अ टेम्पररी थिंग. म्हणजे तेवढ्या तुम्हाला जर चक्कर येते पटकन काही नाही, ते बिस्किटच आहे, केळं बिळं नाहीये किंवा नुसती तोंडात एक चिमूट घालायला साखर पण नाहीये तुमच्याकडे, तर इन दॅट सिनारिओ तुम्ही पटकन बिस्किट खायला चालतंय. बट दिस इज अन एक्सेप्शन. रोज तुम्हाला जर चक्कर येते तर प्लीज तुमची शुगर चेक करा तुमची जी आहे ती, आणि जरा खाणं जे आहे ते नीट मॅनेज करा. डू अ बॅलन्स ऑफ प्रोटीन अँड कार्ब्स अँड फॅट अँड एव्हरीथिंग. व्यवस्थित खायला लागा, म्हणजे काही चक्कर बक्कर येणार. बिस्किटांमध्ये फायबर असतं का? असतं ना, असं दाखवलेलं असं असं वरून असं थोडंसं असं बघ. फायबर जर ते बिस्किटात एवढं घालायला लागले, म्हणजे मिळतात हल्ली हाय फायबर बिस्किट पण मिळतं, तर त्याच्यात अर्थात असतं थोडंसं फायबर. म्हणजे एका बिस्किटात 2 चिमूट फायबर पर्यंत एवढं असतं. दॅट इज स्टील गुड फायबर. म्हणजे फॉर अ बिस्किट दॅट्स अ गुड फायबर असं. पण तरी त्या फायबरसाठी तुम्ही बिस्किट खाणार, त्यापेक्षा गाजर खा नाही, काकडी खा, मच मोर फायबर, नो डालडा, नो एम्प्टी कॅलरीज, हो की नाही, नो फॅट, काहीच नाही त्याच्यात. मग ते काकडी किंवा गाजर खा ना, हे बिस्किटांच्या मागे कशाला लागलेत. आणि अजून एक सांगायचं म्हणजे, तू जेव्हा विचारलंस ना मला की त्याच्याने काही दुसरा नुकसान होतं का, हेल्थ इम्पॅक्ट, तर तुम्ही जर अशी बिस्किटं खात राहतात, म्हणजे एम्प्टी कॅलरीजने जेव्हा तुम्ही सुरुवात करता किंवा वरचेवर जेव्हा तुम्ही खाता तुमचे हे बिस्किटांचा प्रकार, स्पेशली डालडा, ऍसिडिटी तुमची अजून वर्सन होते. खूप लोकांना ऍसिडिटी असते की नाही, जळजळणं हे खूप कॉमन आहे सिनारिओ. आणि त्याच्यात मग नाही ते बिस्किट खाल्लं की ते ॲब्झॉर्ब करेल माझी ऍसिडिटी वगैरे, तसं काही होत नाही. इट ॲड्स फ्युअल टू फायर. तर तुम्हाला जाऊन अजून जास्त त्रास व्हायला लागेल बिस्किटं जर तुम्ही खाल्लीत ऍसिडिटी असताना. तर बिस्किटांना काही दुसरं अल्टरनेटिव्ह आहे का? आहे ना, पोळी, फुलका, चहा पोळी खायचे बघ पूर्वी. म्हणजे तुम्ही, मी असं नाही म्हणते की तुम्ही चहा पोळी खायला लागा आता, पण बिस्किटापेक्षा पोळी नक्कीच कधीही बेटर आहे. म्हणजे तुम्ही फुलका खा का तुम्ही पोळी खा, दॅट्स एनी डे बेटर दॅन एनी अदर बिस्किट असं. आणि नाहीतर तुम्हाला स्नॅक म्हणूनच जर हवंय तर तुम्हाला मखाण्याचं ऑप्शन असतं, किंवा चिवडा खा तुम्ही, किंवा लहान मुलांना पण चिवडा किंवा पोळीचा लाडू, किंवा तुम्ही काही फळ खा. फ्रूट इज ऑल्सो गुड ऑप्शन. तर असे स्नॅक्स पण देऊ शकता, किंवा सरळ पोळी भाजीचा रोल द्या. यु नो, लाईक आय सेड, तुम्ही त्याला करा ना फॅन्सी त्या पोळी भाजीच्या रोलला. यू कॅन ऑलवेज पुट अ लिटल से सम सॉस ऑन इट, किंवा थोडंसं नॅचरल चीज ग्रेट करून घातलं तरी. दो स्नॅक्स आर ऑल्सो गुड ऑप्शन्स म्हणजे टू बी इटिंग. त्यामुळे तसं करा. बिस्किटाला ऑल्टरनेटिव्ह नो बिस्किट हेच. पण आता एवढं सगळं ऐकल्यावर खूप लोकांच्या मनात असा प्रश्न येईल, मग ठीक आहे, मग बाहेरचं बिस्किट नको, त्याच्यात डालडा असतं, मग मी घरी बिस्किट बनवते, घरचं तूप किंवा गव्हाच्या पिठापासून, किंवा मग गुळ थोडासा, मग तशी कुकी, बिस्किट नाही तर कुकी बनवता येईल, मग ते चालेल का कधीतरी खायला? कधीतरी खायला सगळं चालतंय बघ. पण माझं ना प्रॉब्लेम विथ द बिस्किट इज की सगळे इनडिस्क्रिमिनेटली रोज खातात बिस्किट. त्याची सवय लागते. आणि ते ॲज अ, म्हणजे तुम्ही मग चहा घेतलाय तर मग बिस्किट खाणारच, किंवा भूक लागली की मग जाता येता तोंडात बिस्किट टाकताय. आणि सगळ्यात वाईट वर्स्ट बिस्किट और कुकी टू ईट, त्याचे ते वेफर बिस्किट येतात बघ. वेफर बिस्किट असतात, तर ते क्रीम असतं आणि असं, आणि हलकं फुलकं असतं ते, डीप फ्राईड. इतकं त्याच्यात फॅट असतं की डीप फ्राईड पुरीपेक्षा पण जास्त फॅट असतं त्या बिस्किटांमध्ये. तर त्यामुळे म्हणजे एक वेळ मी तर म्हणेन, तुम्ही तळलेली पुरी घरात कडकेची तळलेली पुरी खाल्ली तर चालेल, पण ते हलकी फुलकी वाटणारी बिस्किट ती खाऊ नका असं. आणि घरी जरी केलेलं असलं तुम्ही,
म्हणजे असं गुळावालं साजूक तुपाचं कणकेचं असं बिस्किट करत असलात तरी सुद्धा तेच ऍट द एंड ऑफ द डे ते प्रमाण जे आहे ना, नाहीतर त्या बिस्किटाचं ती भाकरी व्हायला लागेल जर तुम्ही कमी त्याच्यात फॅट घातलं तर ते असं इट वोंट घट्ट असं बाउंड असं राहणारच नाही ते, किंवा असं चावायला गेलं तर ते असं कडक दगड लागेल जर त्याच्यात तेवढं फॅट नसेल तर. इट नीड्स टू शॉर्टनिंग म्हणतात त्याला, म्हणजे मोहन ज्याला म्हणतो आपण, तर तसं त्याचं काम करतं ते, म्हणून इट बिकम्स एक अ शॉर्ट बिस्किट किंवा कुकी. तर तसं जर तुम्ही त्याच्यात घातलं नाही तर त्याच्यात इट्स नॉट गोइंग टू टेस्ट लाईक कुकी. त्यामुळे एंड ऑफ द डे कितीही घरचं आणि मी आत्ता कडवलेलं ताजं तूप देऊन बिस्किट बनवून घेतलंय असं नसतं, फॅट कंटेंटच खूप जास्त आहे त्याचं. त्यामुळे नो बिस्किट बरं का. खूप थँक्यू, तुम्ही बिस्किटाबद्दल खूप अवेअरनेस क्रिएट केलाय. म्हणजे ही गरज शक्यतो लहान मुलांना आहे, म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही त्यांना दिलं नाही, तुम्ही इंट्रोड्यूसच केलं नाही बिस्किट, तर मग ते मोठे होऊन त्याचा त्रास होणार नाही. हो, सो आयांसाठी मोठा टास्क आहे. हो, टास्क हे खरं अगदी बरोबर म्हणालीस. कारण ते पॅकेट एक आणलेलं असलं की अरे तुला भूक लागली तर धर 2 बिस्किट असं, की नाही तर देन यु नो लाईक वी हॅव टू थिंक की मग काय करायचं असं. पण लाईक आय ऑलवेज से की तुम्ही भूक लागेच तोवर, म्हणजे असं आपण आग लागल्यावर मग विहीर खोदायला जाण्याचा प्रकार झाला की नाही. मग तुम्हाला माहितीये जर की आपल्या मुलाला किंवा आपल्याला स्वतःला सुद्धा भूक लागणार आहे तर जरा त्याची सोय करून ठेवा ना, प्लॅन करून ठेवा त्यासाठी. मग ते मग भूक लागेल तर बघू असं कशाला, माहितीये ना. मग व्हॉट इज दिस डिनायल, म्हणजे तुम्हाला रोज भूक लागते आपल्याला 4 वाजता, मग त्याच्यातनं शाणे व्हा आणि प्लॅन अँड कीप द स्नॅक्स रेडी. नक्की. बिस्किटांबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा, किंवा तसं मराठी@gmail.com वर आम्हाला तुम्ही ईमेलही करू शकता. आणि हा बिस्किटाचा माझा मोस्ट फेवरेट एपिसोड जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. आणि हो, लाईक, सबस्क्राईब, शेअर सुद्धा करायचं विसरू नका. लक्षात ठेवा नेहमीच, तुमचं आणि आमचं सेम असतं.